रामकृष्णाने आमचं भाग्य आहे की आमच्या मामी आपल्या नामाच्या बाजारामध्ये येऊन गोविंद नामाचा उल्लेख त्यांनी लेखन केलेला आहे. तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. मामी आपला एक जप आहे, लिहिलं जरी गोविंद तरी मुखाने बोलायचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद नाही गोविंद माधवा. बोला रामकृष्ण हरी गोविंद विठ्ठल केशव विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. तिथे लिहिलं बघा ते रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. अहो आज आमचं सौभाग्य की शिवदास परिवार आलेला आहे आणि हे संकेत आहेत की आपली मुंबईची दिंडी पुन्हा एकदा शिवदास घराण्याच्या मार्गावर येण्यासाठी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. रामकृष्ण नाही पण बाळा थोडं सावकासरीचा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. अहो आज आमचं खूप भाग्य आहे की आमच्या शिवदास घराण्याचा चिरंजीव या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेला नामस्मरणाच्या जपाला आलेला आहे आणि हे संकेत आहेत की भविष्यामध्ये कधीतरी भगवंताची कृपा त्याच्यावर कृपादृष्टी होईल. आणि का कुणास ठाऊक आज्या पंजाच्या वारीचं हे जे वेद आहे तो आमचा युवराज म्हणजेच आपला राजवीर शिवदास घराण्याचा युवराज आहे तो म्हणजे राजवीर आपला माऊलीचे कृष्ण हरी गोविंद विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. हा चला बरं आता 1 मिनिटात 1 शब्दाचा तुमचा जरा अनुवाद सांगा ना. आपल्या नामाच्या बाजारामध्ये तुम्ही येऊन रामकृष्ण हरी लेखन केलं तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटलं. आणि ही जी लेखन प्रक्रिया आहे त्याबद्दल तुमचं मत सांगा ना. खूप छान आहे. नामाचं स्मरण करणं केव्हा ही सगळ्यात उत्तम देवभक्ती आहे. नाही येतोय का? दरवाजा लागलाय ठीक आहे. काका गेला. अरे वा लवकर चालतं रामकृष्ण हरी.